लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो, आज 8 मार्च आहे, महिला दिनानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वितरण झालेलं आहे। वितरण कशा स्वरूपात झाले, कोणत्या ताईला पैसे भेटलेत, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे, कोणत्या ताईला किती रुपये भेटलेले आहेत, त्या प्रमाणामध्ये मी सगळ्या गोष्टी, सकाळी किती वितरण झालं होतं, दुपारी किती वितरण झालेलं आहे आणि संध्याकाळी किती वितरण होऊ शकतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। मोठ्या प्रमाणात आज 8 मार्च म्हणजे महिला दिनानिमित्त मोठ्या स्वरूपात वितरण झालेलं आहे। लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ज्या ताईंना आज गुड न्यूज भेटली आहे, ज्या ताईंना आज पैसे भेटलेले आहेत, त्यांनी एकदा त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला पैसे आज किती आलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो, सगळ्याला आनंद झालाय का? काल बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आल्या होत्या, नाराज होत्या की सर बाकीच्या लोकांना 1,500 रुपये येलेत, आम्हाला काय येत नाहीयेत। तर आज त्यांना गुड न्यूज भेटलेली आहे आणि किती ताईंना पैसे भेटलेत सकाळच्या टप्प्यामध्ये, दुपारच्या टप्प्यामध्ये आणि संध्याकाळी काही वितरण होणार आहे का अजून एकदा, ते सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। खूप महत्त्वाचा डेटा, खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती माहिती तुम्हाला मी दाखवत आहे। बघा लाडक्या ताईंनो, आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर तुम्हाला आजच्या वितरणाची माहिती पाहायला भेटत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला जर नवीन कोणी आला असाल सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। आणि तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा, तुम्हाला त्याच्यावर पण उत्तर मी देणार आहे। चला, सगळ्यात पहिली गोष्ट, 8 मार्च सकाळी 10 वाजता बघा, आजचा जो सकाळचा जो टप्पा होता, सकाळी 10 वाजल्यापासून एक दुपारच्या 2 वाजेपर्यंत या ठिकाणी खूप कमी प्रमाणात या ठिकाणी वितरण झालं होतं, तर लक्षात घ्या। आणि दुपारी बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं दुपारी या ठिकाणी वाटप होणार आहे आणि ह्या दुपारच्या टप्प्यामध्ये जोरात वाटप होणार आहे। माझा सकाळचा जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जोरात वाटप होणार आहे, कारण की मुख्यमंत्री साहेब असतील किंवा आपले आदित्य तटकरे मॅडम असतील, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल असतील, यांची एक मोठी या ठिकाणी काय होते, महिला निमित्त एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्त त्यांनी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात वाटप केलं तर दुपारच्या टायमिंग मध्ये। तर कशा स्वरूपात वाटप झालंय सगळ्या गोष्टी आता तुम्हाला मी दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 1,500 रुपये। 1,500 रुपये म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे, लक्षात घ्या। मार्च महिन्याचा हप्ता बऱ्याच ताईंना अजून भेटत नाहीये, तर ती पण तुम्हाला लवकरात लवकर भेटन, काळजी करू नका। तर लक्षात घ्या, 1,500 रुपये सकाळी या ठिकाणी 14 लाख प्लस ताईंना आले होते, म्हणजे आकडा खूप कमी आहे। 14 लाख फक्त ताईंना या ठिकाणी सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे आले होते, पण संध्याकाळी म्हणजे दुपारच्या 3च्या दरम्यान बघा, हा 1,500 रुपये तुम्हाला 67 लाखापेक्षा जास्त ताईंना या ठिकाणी हप्ता भेटलाय। 67 लाख बघा, खूप मोठ्या प्रमाणात दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे यायला सुरू झालं, म्हणजे 1-2 वाजल्यापासून 2, 3, 4, 5 या 2-3-4 घंट्यामध्ये जोरामध्ये पैसे आले, एकदम मोठ्या प्रमाणात पैसे आले। तर दुपारच्या टप्प्यामध्ये कोणत्या ताईला पैसे आले होते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचंय, नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झालेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि पैसे ज्यांना जमा झाले नसतील त्यांनी पण नाराज होऊ नका ताईंनो, तुम्हाला मी गॅरंटी देतो, 100% गॅरंटी देतो की तुम्हाला येणाऱ्या या 15 मार्च पर्यंत पैसे 100% अकाउंटला येतील, म्हणजे येतील। बघा, पुढची गोष्ट, 3,000 रुपये कोणत्या ताईला जमा झालेत बघूया। 3,000 रुपये सकाळच्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर 1,16,000पेक्षा जास्त महिलांना जमा झाले होते। बघा, टप्पा सकाळच्या टप्प्यामध्ये कमी या प्रमाणात या ठिकाणी वितरण झालं होतं, 1,16,000 महिलांना भेटलं होतं। पण दुपारच्या 3 वाजेच्या टप्प्यामध्ये बघा, 3 वाजता जर बघितलं आपण, 3,000 रुपये 3,23,000 महिलांना भेटले, म्हणजे हा टप्पा वाढलाय। आता सर म्हणत असेल, हे 3,000 रुपये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे मार्च महिन्याचे एकत्र आहेत का? नाही, परत सांगतोय लाडक्या ताईंनो, हे मार्च महिन्याचे पैसे नाहीयेत, मार्च महिन्याचा हप्ता नाहीये, हा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा। ज्या ताईला जानेवारी महिन्यामध्ये 7वा टप्पा भेटला नव्हता, 7वा प्लस 8वा, लक्षात घ्या, हा जो 1,500 रुपये आहे तो 8वा टप्पा आहे, लक्षात घ्या। हा जो 1,500 रुपये आहे तो 8वा टप्पा आहे, हा जो 3,000 रुपये आहे तो 7वा आणि 8वा, अशा 2 टप्प्याचे मिळून हे 3,000 रुपये आहेत, लक्षात घ्या। आणि आता बघा, पुढचं 4,500 रुपये 4,000 प्लस महिलांना सकाळी भेटले होते आणि दुपारी 3 वाजता जर बघितलं आपण तर या ठिकाणी 45,000 प्लस महिलांना भेटलंय, म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्याचे, म्हणजे कोणता या ठिकाणी बघितलं तुम्हाला 4,500 रुपये कोणाकोणाला भेटलेले आहेत, लक्षात घ्या। डिसेंबर महिन्याचा म्हणजे 6वा हप्ता प्लस
7वा हप्ता प्लस 8वा हप्ता अशा 3 हप्त्याचे मिळून 4,500 रुपये या ठिकाणी भेटलेले होते आणि हे 4,000 सकाळी 4,000 महिलांना भेटले आणि संध्याकाळी जर बघितलं तर 45,000 प्लस महिलांना भेटलाय। मोठ्या आकडेवारी समोर येत आहे लाडक्या ताईंनो। बघा दुपारच्या सेशन मध्ये दुपारच्या टप्प्यामध्ये जोरामध्ये एकदम जोरामध्ये या ठिकाणी पटापट पैसे यायला सुरुवात झाली। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, सगळ्यांना एक छोटा प्रश्न विचारू का? लाडक्या ताईंनो तुम्हाला गुड न्यूज भेटली का नाही? गुड न्यूज म्हणजे काय आपली, तुम्हाला हप्ता जमा झालाय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। सगळ्यांनी नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती रुपये हप्ता आतापर्यंत जमा झाला एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। चला पुढचं लक्षात घ्या, 9,000 रुपये। बघा आज या ठिकाणी 9,000 रुपये येण्याची चान्सेस किंवा बऱ्याच ताईंना 9,000 रुपये जमा झालेत। बघा 9,000 सकाळच्या सेशन मध्ये जवळजवळ 600 प्लस ताईंना 600 प्लस महिलांना 9,000 रुपये जमा झालेले होते आणि संध्याकाळी बघा संध्याकाळच्या म्हणजे दुपारच्या 3 वाजल्याच्या नंतर या ठिकाणी जवळ 6,000 प्लस महिलांना जवळजवळ हे पैसे भेटायला सुरू झाले। किती? 9,000 रुपये। आता 9,000 म्हणजे कोणते आहेत बघा लक्षात घ्या, ऑक्टोबर महिना, सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना, जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून ज्यांचे फॉर्म पेंडिंग पडले होते अशा कोणी लाडक्या ताई आहेत का? आज आपला व्हिडिओ बघताय ते बघा, मी मागं पण तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या ताईंनो जर तुम्हाला अप्रूव्हल आलं असेल, तुमचं डीबीटी कंप्लीट असेल तर 100% तुम्हाला आज न उद्या पैसे येणार म्हणजे येणार। बऱ्याच ताईंना सप्टेंबर मध्ये वाटलं होतं सर पैसे का नाही आले, ऑक्टोबर मध्ये वाटलं होतं सर पैसे आम्हाला का नाही आले, डिसेंबर मध्ये पण वाटलं सर का पैसे नव्हते। पण मी प्रत्येक वेळेस सांगत होतो जर तुमचं अप्रूव्हल आलेलं असेल आणि डीबीटी जर तुमचं ऍक्टिव्ह असेल 100% तुम्हाला हप्ता येणार म्हणजे येणार। त्या ज्या महिन्यामध्ये तुम्हाला अप्रूव्हल भेटलेलं आहे त्या महिन्याच्या पुढचे सगळे पैसे तुम्हाला जमा होतील। बघा ज्या ताईला सप्टेंबर महिन्यामध्ये अप्रूव्हल भेटलं होतं पण पैसे अकाउंटला येत नव्हते त्यांना आज 9,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत। 9,000 रुपये। तर हे 9,000 कुणाचे आहेत? जवळजवळ ज्या 6 टप्प्यांचे एकत्र पैसे म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून ताईंना जे पैसे आले नव्हते त्या ताईंना या ठिकाणी 9,000 रुपये डायरेक्ट अकाउंटला आलेत आणि काही ताईंना तर 12,000 रुपये पण आलेले आहेत। एकदम बघा दिवाळी झाल्यासारखं झालंय। महिला दिनाचं एवढं मोठं गिफ्ट भेटलंय। कोणत्या लाडक्या ताई आहेत का अशा व्हिडिओ बघतायत ज्यांना 12,000 रुपये भेटलेत? म्हणजे जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता पण पैसे येत नव्हते, 0 रुपये अकाउंटला आलते, एक दमडी पण अकाउंटला आलेली होती, त्या ताईंना आता या ठिकाणी डायरेक्ट 12,000 रुपये अकाउंटला आलेत। एकदम 12,000 येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे लाडक्या ताईंनो। खूप मोठा आनंद होतो की बाबा 12,000 रुपये आपल्या अकाउंटला आलेत। तर अशा कोणी ताई आहेत का ज्यांना 12,000 रुपये अकाउंटला आलेत? तर लाडक्या ताईंनो बघा खूप महत्वाची गोष्ट छान स्वरूपात तुम्हाला कशा स्वरूपात आज या ठिकाणी वितरण झाले ते तुम्हाला मी सांगितलंय। व्हिडिओ आवडला का लाडक्या ताईंनो? बघा एवढी सगळी माहिती गोळा करायला मला भरपूर कष्ट लागतात, काही सोपी गोष्ट नाहीये। बऱ्याच ठिकाणाहून माहिती काढावं लागती, माहिती असं काही सहजासहजी कुठं भेटत नाही, तर माहिती काढून आपल्याला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सांगायचं व्हिडिओ आवडतात म्हणून, लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही। या लाडक्या दादा तुमचा लाडका दादा आहे, तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे। बघा तुमचे प्रश्न पण मी सोडवणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका। तुम्हाला प्रत्येक वेळेस धीर द्यायचं काम करत असतो। तुम्ही जर निगेटिव्ह झालात तर तुम्हाला पॉझिटिव्ह काम करायचं असतं। बघा लक्षात घ्या बऱ्याच काही टेन्शन मध्ये येतात की सर पैसे काय येत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद पडली का, सर या ठिकाणी असं होतंय तसं होतंय, मग आम्ही काय अडकलोत का, ही लाडकी बहीण योजना आता बंद पडली आहे का? तर मी त्यावेळेस पण सांगत होतो बघा तुम्ही मागचे आपले व्हिडिओ जाऊन बघा, मी सांगत होतो लाडक्या ताईंनो काळजी करू नका, 100% पैसे येणार म्हणजे येणार। आज तुम्हाला विश्वास पटला असेल, काल तुम्हाला विश्वास पटला असेल की बाबा लाडकी बहीण योजना चालू आहे आणि सर म्हणले होते बाबा पैसे येणार म्हणजे येणार, पैसे यायला सुरुवात झाली। आणि अजून पण तुम्हाला सांगतो बऱ्याच ताई आता टेन्शन घेत बसल्यात की सर 1,500 रुपये अकाउंटला आलेत, मग पुढची 1,500 रुपये कधी येतील ते पण तुम्हाला सांगतो। काळजी करू नका, 15 मार्च पर्यंत फक्त वेट करा, त्याची पुढची पण भूमिका सगळ्या गोष्टी समजणार आहेत। लाडक्या ताईंनो 100% तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका। 15 मार्च पर्यंत तुम्हाला वितरण असणार आहे, मोठा टप्पा आहे, मधल्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी काढलेल्या आहेत। 15 मार्च पर्यंत हे वितरण चालणार आहे। मध्ये रंगपंचमी येणार आहे, शनिवार येणार आहे, पण टेन्शन घेऊ नका, त्या दिवशी पण तुम्हाला ताईंना वितरण होणार आहे, काळजी करू नका। इथेच थांबूया, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।